सीमापार लष्करी कारवाईवरती आज राजधानीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज कॅबिनेटची पहिली बैठक होतीये। त्याआधी आज दिल्लीमध्ये बैठकांचा अक्षरशः धडाका आहे। थोड्याच वेळात मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक होणार आहे आणि त्या पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक होणार आहे। त्यानंतर मंत्रिमंडळ अर्थविषयक समितीची देखील बैठक होईल। या बैठकांनंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल। आज दिल्लीत होणाऱ्या या वेगवान हालचाली मोठ्या कारवाईच्या तयारीचे संकेत देत आहेत। मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक झाल्यास सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनाची तयारी करतंय असा अर्थ त्यातून निघतो। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, आतापर्यंत आपण पाहत होतो की राजकीय कूटनीती वापरून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता, पण सध्या दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडतायत ते पाहता आता पुढचं पाऊल नेमकं काय असू शकतं, काय अंदाज बांधले जात आहेत, कशा मीटिंग्स असतील? नक्कीच अगदी थोड्या वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या सर्व बैठकांना सुरुवात होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या घरून निघालेत, राजनाथ सिंग त्यांच्या घरून निघालेत आणि हे सगळे मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत। आता जी माहिती मिळते त्यानुसार पहिल्यांदा कॅबिनेटची जी सुरक्षा विषयक सल्लागार समिती आहे त्याची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सर्व जी प्रमुख मंत्रालय आहेत म्हणजे गृह मंत्रालय असेल, संरक्षण मंत्रालय असेल, अर्थ मंत्रालय असेल आणि परराष्ट्र मंत्रालय असेल, या 4 मंत्रालयांसह पंतप्रधानांचं स्वतःचं मंत्रालय असे 5 जण हे सुरक्षा विषयक सल्लागार समितीचे सदस्य आहेत। त्यानंतर मग कॅबिनेटची बैठक होणार आहे असंही कळते। आणि आजच जे कायदा मंत्री आहेत अर्जुनराम मेघवाल यांनी सकाळी असं म्हटलंय की आम्हाला विरोधकांनी विशेष अधिवेशनाची मागणी करणारी पत्र पाठवली आहेत, तर आम्ही कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्समध्ये याविषयी चर्चा करू संसदीय समितीच्या बैठकीमध्ये की खरोखरच आपल्याला विशेष अधिवेशन बोलवायचं आहे का। कदाचित शक्यता आहे की केंद्र सरकारही विशेष अधिवेशन बोलवेल पहलगाम हल्ल्यानंतर त्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि विशेषतः विरोधकांचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी जर सरकारला कुठला फोरम हवा असेल तर संसदेपेक्षा अधिक योग्य फोरम त्यासाठी असू शकत नाही। त्यामुळे संसदेचं अधिवेशन बोलवा अशी मागणी जरी विरोधकांनी केली असली तरी सुद्धा ती सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडू शकते या प्रसंगी। त्यासोबतच अर्थविषयक सल्लागार समितीची देखील आज बैठक होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या। तर यामध्ये काही अधिकच्या आर्थिक तरतुदी ज्या बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत त्या बजेटरी प्रोव्हिजन्सनुसार काही खर्चासाठीची मंजुरी दिली जाऊ शकते का, तर त्याविषयीच्या बैठका आहेत। आणि विशेष म्हणजे गेले संपूर्ण आठवडाभरात एकही घडामोड दिल्लीमध्ये याविषयीच्या कुठल्याही बैठका होऊ शकल्या नव्हत्या पहलगाम हल्ल्यामुळे। तर या सर्व बैठका जवळपास 2 आठवड्यांनंतर मंत्रिमंडळाची बैठक होते। त्यामुळे त्या बैठकीच्या अनुषंगाने ज्या मंजुरी लागतील खर्चासाठीच्या, त्यानंतर मग सुरक्षा विषयक सल्लागार समितीची जी बैठक आहे त्या बैठकीत जे सँक्शन लागेल मिलिटरी ऑपरेशनसाठी, तर त्या सर्व गोष्टींची आज तजवीज ते सर्व शासकीय सोपस्कार आज दिल्लीमध्ये केले जातील असं कळतंय। त्यामुळे आज या 4 प्रमुख बैठका सलग एकापाठोपाठ एक पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणार आहेत। निश्चित या बैठकांसंदर्भातले अपडेट सोमेश तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।